नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. परभणी येथे घडलेल्या घटनेच्या विरोधात तसेच जे दोषी पोलीस कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करून त्यांच्यावर 302 अंतर्गत गुन्हे दाखल करावे या विविध मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे धरणे आंदोलन करण्यात आले. बौद्ध समाज संघर्ष समितीच्या मागण्या पुढील प्रमाणे: शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करीत असणाऱ्या भीमसैनिकांवरील युवक विद्यार्थी यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी तरुणाचा पोलीस कस्टडीमध्ये अमानुष मारहाण केल्याने त्याची प्राणज्योत मावळली. त्या सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. परभणी येथील उच्चस्तरीय निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी याकरिता एक समिती गठीत करण्यात यावी. LLB अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याला शासनाकडून तो शिकत असलेल्या शिक्षणाप्रमाणे त्याच्या आई वडिलांना आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच पोलीस मारहाणीत जखमी झालेल्यांना सुद्धा आर्थिक मदत देण्यात यावी. पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये ज्या लोकांचे नुकसान झाले त्यांना सुद्धा आर्थिक मदत देण्यात यावी. परभणीमध्ये जय भीम सैनिकांवर विनाकारण गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घ्यावे या सर्व मागण्याकरिता बौद्ध समाज संघर्ष समिती अकोलाच्या धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. तरी या एक दिवसीय धरणे आंदोलनाला सर्व शहरातील तालुक्यातील भीमसैनिक उपस्थित होते. या सर्व मागण्या पूर्ण नाही झाल्या तर यापेक्षा मोठा तीव्र आंदोलन संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. याची दखल शासनाने घ्यावी आणि सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला न्याय मिळवून द्यावे. बौद्ध समाज संघर्ष समिती सदस्य आकाशदादा शिरसाट, सम्राट अशोक सेना. जय भीम. जे मानवतेला कलंक लागणारी घटना घडली त्या घटनेत एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्या सोमनाथ सूर्यवंशीला या ठिकाणी PCR मध्ये अतिशय बेदम मारहाण करून त्या ठिकाणी त्याला या ठिकाणी मारून टाकले. त्या सोमनाथ सूर्यवंशीला ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली त्या पोलीस कर्मचाऱ्यावर 302 अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्या पोलीसवाल्याला या ठिकाणी डिसमिस केलं पाहिजेत अशी आम्ही सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं अकोला जिल्ह्याच्या वतीनं मागणी करतो. अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. हे मानवतेला कलंक लागणारी घटना परभणीत घडली. संपूर्ण महाराष्ट्र पेटला. या महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो. जय संविधान, जय भीम. शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी. बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें. सैयद मुजम्मिल. मोबाइल नंबर 8177941481. सेकंड नंबर 9922855585. फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत: 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में. विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. जय हिंद.